गणपतीपुळेच्या मंदिरापासून कमीत कमी 5 मिनिटावरच प्राचीन कोकण आहे। गणपतीपुळेच्या मंदिरात येत असाल तर नक्कीच प्राचीन कोकण कसं होतं, पूर्वीच्या काळी लोक कशी राहत होती, नक्की बघून जावा। किती आहे तिकीट? प्रत्येकी 50 रुपये तिकीट आहे। 3 वर्षापासून सेम तिकीट आहे आणि मोबाईल कॅमेराने फोटो काढणार असेल तर त्याचा 50 रुपये वेगळा चार्ज आहे। ओके, एंट्रीलाच मच्छीमारापासून चालू होतं। हो हो थँक्यू। इथे काय वेट करायचं आहे? ओके, इथे वेटिंग एरिया असतो, म्हणजे प्रत्येकी ग्रुप असतात ते घेऊन जातात आणि एक्सप्लेनेशन द्यायला एक मुलगी असते, ती प्रॉपर एक्सप्लेन करते आपल्याला सगळं। बाकी कुठून आलात तुम्ही? आम्ही इथे रत्नागिरी मुलीजवळ आलो। आम्ही पवईला मुंबईला, आम्ही पण सुनावटीला। आम्ही इथे मुंबईला पवई IIT हां 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 ओके। मी नेहमी बघते जेवणाची जास्त रेसिपी असते हो हो ती जास्त खूप आवडतात आम्हाला। हो, हसवण्याची जरा ॲक्टिंग छान आहे। थँक्यू थँक्यू। तर एवढा आता ग्रुप घेऊन जाणार आहेत। थँक्यू हां। गेट क्या गेट? नमस्कार, मी सानिका प्राचीन कोकणमध्ये आपले स्वागत करते। कोकण टुरिझम डेव्हलपमेंट अँड रिसर्च सेंटर ही आमची संस्था आहे। या ठिकाणी आम्ही पर्यटनातून रोजगार निर्मिती हा विषय घेऊन येथे काम करत आहोत। आपली संस्कृती ही निसर्गातून फुललेली आहे। पूर्वजांनी विविध वनस्पती व प्राणी यांना दैवत्व बहाल करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे। पूर्वी प्रत्येक गावात राखीव जंगल असे, त्याला देवराई असे म्हणत, त्यातील वनस्पती व प्राणी यांची हत्या केल्यास ते पाप समजले जाईल। विविध धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करून आम्ही येथे एक नक्षत्र बाग तयार केली आहे। प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार एक वृक्ष आराध्य वृक्ष म्हणून मानला जातो। त्याची पूजा अर्चा केल्यास त्या व्यक्तीला धन, सौख्य, आरोग्य प्राप्त होते। तुम्ही एक्झिट करताना बाहेर लावलेला बोर्ड वाचू शकता। ज्यांच्याकडे कॅमेरा तिकीट आहे त्यांनी फोटो काढत चला, एक्झिटचा रस्ता वेगळा आहे। हा पिंपळ पार आहे। आपण कोकणी माणसे वड, पिंपळ यांना पवित्र मानतो, तसेच त्यांना दीर्घायुष्याची प्रतीके मानलेली आहे। याला पिंपळ पार असे म्हणतात कारण हा जो दगडी कट्टा बांधलेला आहे त्याला कोकणी भाषेत पार असे म्हणतात। हा पार सुमारे 400 वर्षापूर्वी बांधण्यात आला। हा जेव्हा बांधण्यात आला तेव्हा येथे एक पिंपळाचे रोप लावण्यात आले, म्हणजे हा पिंपळ सुद्धा 400 वर्षापूर्वीचा जुनाच आहे। हा शिलालेख आहे। या शिलालेखावर लिहिलेली कविता कवी माधव यांनी 100 वर्षापूर्वी लिहिली। चिपळूण येथे झालेल्या पहिल्या कोकण मराठी साहित्य संमेलनामध्ये या कवितेला कोकणची प्रातिनिधिक कविता म्हणून स्वीकारण्यात आली। या कवितेत कवीने कोकणच्या निसर्ग सौंदर्याचे सुंदर असे वर्णन केले आहे। हिरवे तळ कोकण, सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवे तळ कोकण, राष्ट्रदेवीचे निसर्ग निर्मित केवळ नंदनवन। या कवितेत नंदनवन हा शब्द आला आहे। नंदनवन या शब्दाचा अर्थ स्वर्गातील इंद्राची बाग, ती जितकी सुंदर आहे तितकेच आपले कोकणही सुंदर आहे। ही गुहा काळाचे प्रतीक आहे। गुहेच्या अलीकडे आहे वर्तमान काळ, गुहेच्या पलीकडे आहे 500 वर्षापूर्वीचा भूतकाळ। इथून आपण पाहणार आहोत 500 वर्षापूर्वी कोकणी माणसे कशी राहत होती, त्यांची समाज रचना, ग्रामरचना, खाद्य संस्कृती, परंपरा कशा होत्या। गुहेतून येताना वाकून या। अंदर आहे गोविंद, आधी मानव बसलाय। चल रे, कुठं साप आहे?
हे आहेत भगवान परशुराम. आपल्या पुराणात उल्लेख आला आहे की हजारो वर्षापूर्वी भगवान परशुराम होऊन गेले. त्यांनी संपूर्ण पृथ्वी जिंकून घेतली आणि जिंकून घेतलेली सर्व पृथ्वी त्यांनी दान केली. दान केलेली कोणतीही गोष्ट आपण स्वतःसाठी वापरत नाही, परंतु त्यांना राहण्यासाठी भूमी आवश्यक होती. आपण जिथे उभे आहोत तिथे हजारो वर्षापूर्वी समुद्र होता. त्यांनी त्याच्याशी युद्ध केले व त्याला 40 ते 50 किलोमीटर पाठीमागे ढकलले आणि या कोकण प्रदेशाची निर्मिती केली. या कोकण प्रदेशाला परशुराम भूमी असेही म्हणतात. हे सारे कोकण दऱ्याखोऱ्याने वेढलेले आहे. सूर्याची किरणे जमिनीपर्यंत पोहोचू शकत नाही. इतकी दाट अरण्ये, वाघ, अस्वले, गवेरेडे यांसारखी जंगली श्वापदे, 200 ते 250 प्रकारच्या औषधी वनस्पती, शेकडो प्रकारचे मासे, दुर्मिळ कासवे, मगर, सुसर यांसारखे प्राणी आपल्याला येथे पाहायला मिळतात. कोकणामध्ये लाल रंगाचा जांभळा नावाचा दगड मिळतो. त्या जांभळ्या दगडाचा हा जो पक्का रोड बांधलेला आहे त्याला कोकणी भाषेत पाखाडी असे म्हणतात. ही पाखाडी सुमारे 400 वर्षापूर्वी बांधण्यात आली. तेव्हा ती गणपतीच्या मंदिरापर्यंत होती. काळाच्या ओघात ती नष्ट झाली. आता ती फक्त आपल्याला प्राचीन कोकणमध्ये शिल्लक राहिलेली पाहायला मिळते. सर्वसामान्यपणे अशा पाखाड्या ग्रामदेवतेकडे जाण्यासाठी बांधल्या जात असत. आपण सुद्धा या पाखाडीने प्राचीन कोकणमधल्या ग्रामदेवतेकडे जाणार आहोत. तो बारका बघ. तो इकडे बघ. हा वनवासी आहे. कोकणातील दुर्गम पर्वतामध्ये वनवासी लोक राहत असत. यामध्ये भिल्ल व कातकरी जातीचा समावेश होता. आम्ही येथे कातकरी समाज दाखवलाय. इकडे वाघ आणि वाघाची गुहा दाखवले. या बाजूला गाव शिकार दाखवले. तो बघ नाचणी मोरा. तो बघ दिसला. सोना आहे बघ. डुक्कर नाही मारून. डुक्कर मारलं. हे चिरफळाचे झाड आहे. चिरफळाची फळे ही जंतुनाशके असतात. शेतकरी धान्य साठवण्यासाठी त्याचा वापर करतो. तसेच गरम मसाल्यांसारख्या खाद्यपदार्थांमध्ये त्याचा वापर केला जातो. तसेच माशाच्या करीमध्ये पण वापरले जातात. हे याच्याकडून घे आपल्याला. दाखवला आहे ताडीमाडी काढणारा. दाढी काढणारी. हे ग्रामदेवतेचं मंदिर आहे. पूर्वी धार्मिक संस्थाच गाव नियंत्रित करत असत. गावातील गावकरी एकत्र येत असते. गावात 2 व्यक्तींची जर भांडणे झाली तर सगळा गाव एकत्र येऊन गाव प्रमुख त्यांच्या समोर न्यायदान करतात. गावातील सार्वजनिक कामे जशा पाखाड्या बांधणे, लाकडी साखव बांधणे ही कामे कोणी व कोठे करायची याविषयीचा निर्णय सुद्धा गावकरी येथेच बसून घेत असते. याचे वैशिष्ट्य म्हणजे जगभर अशी प्रथा आहे की प्रत्येक जाती धर्माचे लोक आपापल्या देवाकडे जातात व देवाचे दर्शन घेतात. आपण कोकणी माणसे सुद्धा वर्षभर देवळात जातो व देवाचे दर्शन घेतो. पण आपल्याकडे जेव्हा शिमग्याचा सण येतो तेव्हा हा देव पालखीमध्ये बसून तो प्रत्येकाच्या घरोघरी नेला जातो. म्हणजे कोकणी माणूस आणि देव याचे नाते इतक्या जवळचे आहे की आपल्या एकमेकाकडे येणे जाणे असते. या देवीचं नाव वाघजाई आहे. हे नाव आम्ही जाणीवपूर्वक ठेवलं आहे. असं म्हणतात की ज्या निसर्गात वाघ आहे तो निसर्ग समृद्ध आहे. 500 वर्षापूर्वीचा निसर्ग सुद्धा असाच समृद्ध होता. त्याला आमच्या भावविश्वामध्ये दैवत्वाचे स्थान आहे. आपण कोकणी माणसे वड, पिंपळ, साप, नाग यांची पूजा करतो. म्हणजे आपण सुद्धा निसर्गपूजक माणसे आहोत. म्हणून आम्ही या देवीचं नाव प्रत्यक्ष निसर्गाशी संबंधित असंच ठेवलं आहे वाघजाई. आपण जेव्हा देवळामध्ये जातो तेव्हा गावातील गावकरी देवासमोर गाराणे घालतात. तसेच गाराणे आपण इथे ऐकणार आहोत. सर्वांनी हात जोडून उभं राहायचंय. सर्वांनी होय देवा महाराजा म्हणायचंय. महाकाली महासरस्वती प्रमुख पंचायत रामदेव महाराजा. वय महाराजा. आज वया प्राचीन कोकण बघायला लांब लांबनं पर्यटक आलेले आहेत. तर आपली सगळी पोरा टोरा बाया माणसं म्हातारे कोतारे सगळे तुझ्या पायाशी दर्शन घ्यायला आलेले आहेत. तर कोणाची ढोपरा कोपरा दुखत असतील, कोणाला डायबिटीज झालेला असेल, कोणाची बायपास झालेली असेल, तर आता मी काय तुला सगळं सांगित राहत नाही आहे. पण जी काय जिंके मागं इडा पिडा असेल, वाकडा तिकडा असेल तर सगळं दूर कर रे महाराजा. ह्यांच्यावर कोणी करणी केला नसेल, कोणी भुताटकी केला नसेल,
महाराज यांची कोणला पोरगी भेटत नसेल, कोणला पोरगा भेटत नसेल, कोण लग्नाचा अडकलेले असतील आणि ज्यांची लग्न झालेली आहेत त्यांना चांगली पोराटोरा होऊ दे आणि त्या पोराटोरांचं लय डिग्री पर्यंत शिक्षण होऊ दे महाराजा. जय महाराज अया शिक्षण झालेल्या पोरांना मनासारखी नोकरी भेटू दे आणि जर का साहेबां गौरी गणपती हरी राजा द्याला नाही तर त्या साहेबाचं काय करायचं तर तुला ठाव आहे रे महाराजा. देवा महाराजा हा लोक इथं जुना कोकण बघे आलेला आहे. कसं प्रत्येकाचं आपापलं गाव असेल, गावात घरदार असेल, जमीन जुमला झाडामाडा असतील, गावाकडे म्हातारी कोतारी माणसं असतील, ती सगळी हिंदीकडे वाटेला डोला लावून बसलेली असतील. या सगळ्यांना भेटायला जायची यांना बुद्धी दे रे महाराजा. या सगळ्यांच्या वतीने नारळ देऊन तुला गावाला घालतावाय. हा नारळ नव्हे तर सोन्याचा गोला मानून ही जी काय माणसं स्वतःच्या गाडीने आलेली असतील, कोण रेल्वेने आलेला असेल, कोण एसटीने आलेला असेल, या सगळ्यांना आपापले घरात सुखरूप पोचव रे महाराजा. हा चव्हाटा देव आहे. असं म्हणतात की कोकणामध्ये भरपूर भूत असतात. कोकणवासियांची अशी श्रद्धा आहे की हा देव त्यांच्यावर नियंत्रण ठेवतो, म्हणून त्याला शिमग्याच्या वेळेस गाराणे घातले जाते किंवा पशुबळी दिला जातो. हे वीरगळ आहे, वीर लोकांचे प्रतीक चिन्ह आहे. तिथे कडक लक्ष्मी दाखवले. जे पोतराज लोक स्वतःला चापकाने फटके मारून घेतात त्यांना कडक लक्ष्मी म्हणतात. ते खेळ दाखवण्यासाठी गावामध्ये येतात. तिकडे कोळी समाज दाखवलाय. कोळी समाजाचे लोक समुद्राच्या इतक्या जवळ राहतात की समुद्राच्या भरतीचे पाणी सुद्धा त्यांच्या घराला लागून जाते. एवढी छोटी होडी घेऊन हे लोक खोलवर समुद्रामध्ये मासेमारी करत असतात. कधी कधी समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा ह्या त्यांच्या होडीपेक्षाही मोठ्या असतात, परंतु ते कुशलतेने होडी वल्लवतात आणि पहाटेच्या वेळी घरी परत येतात. हा नाभिक आहे. पूर्वी कोकणामध्ये 12 बलुतेदार पद्धत अस्तित्वात होती. म्हणजे नाभिक, सुतार, कासार हे प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन सेवा पुरवत असत. त्या बदल्यात त्यांना पैसे नव्हे तर धान्य मिळत असे. एका नाभिकाला एका कुटुंबातील पुरुषाचे घरी जाऊन केस व दाढी करण्यासाठी वर्षभरासाठी 4 पाहिजे म्हणजे त्याचे 8 किलो धान्य मिळत असे. इतक्या अल्प मोबदल्यात हे लोक समाजाची सेवा करत असत. या नाभिकाविषयी आमच्या लोकसाहित्यात एक मजेशीर वर्णन आढळले. असं म्हणतात की गावातील प्रत्येक गोष्ट ही नाभिकाला माहीत असते आणि नाभिकाला माहीत असलेली प्रत्येक गोष्ट ही गावभर होते. आता तुम्ही आलात, ही गोष्ट ज्या अर्थी नाभिकाला समजली त्या अर्थी ती संपूर्ण गावाला समजली. आमचं सगळं गाव तुमच्या स्वागतासाठी उत्सुक आहे. प्रथेप्रमाणे ते खोतांच्या घरी जाऊ, मग गावामध्ये फेरफटका. खोत राजाच्या गावातील थेट प्रतिनिधी म्हणजे खोत. धार्मिक व राजकीय बाबतीत पहिला मना खोतांचा असते. खोत लोक गावचे प्रमुख असतात. गावातील न्यायदान करणे, महसूल गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था सांभाळणे ही कामे खोतांची असतात. ही खोतांची बायको आहे. पूर्वी कोकणी स्त्रिया सुंदरही होत्या आणि शूरही होत्या, परंतु त्यांना स्वातंत्र्य नव्हते. माझघराचा उंबरठा हीच त्यांची मर्यादा होती. इकडे खोतांची 2 मुले दाखवले. ती आपला परंपरागत खेळ सोंगट्या खेळत आहे. हा खेळ महाभारतामध्ये धर्मराज व दुर्योधन यांच्यामध्ये द्यूत नावाने खेळला गेला. हस्तिदंती फासे असतात, शंखांच्या कवड्या असतात. त्या टाकून विशिष्ट प्रकारचे दान मागितले जाते व त्या सोंगट्या मागे पुढे सरकवून हा खेळ खेळला जातो. खेळणारे जर कसबी असतील तर हा खेळ 1 ते 2 रात्र सहज रंगत असते. इतका मजेशीर खेळ आहे. घराची रचना पहा. खोतच्या उंचवट्यावर बसले त्याला ओटी असे म्हणतात. गावातील मान्यवर लोक ओटीला बसतात. ती समोर आहे ती पडवी. सर्वसामान्य लोक पडवीला बसतात. खोतांच्या उजव्या बाजूला आहे देवघर, डाव्या बाजूला स्वयंपाकघर, मागे आहे मासघर म्हणजेच पूर्वीची बेडरूम. छपराची रचना पहा. वरती छोटे छप्पर, मध्ये गॅप, त्याखाली मोठे छप्पर. कोकणामध्ये उष्णता फार असते, त्यामुळे घरातील उष्ण हवा गॅप मधून बाहेर जाते व बाहेरील थंड हवा तिची जागा घेते. त्यामुळे घरातील वातावरण थंड राहते. घरासमोर अंगण आहे. अंगणात तुळस आहे. अंगण हे कोकणी घरांचं वैशिष्ट्य आहे. तुम्हाला एकही कोकणी घर असं दिसणार नाही की ज्याच्या पुढे अंगण नाही किंवा तुळस नाही. इकडे आडकित्त्यांचे प्रकार लावले. सुपारी फोडतो ना त्याचे.
ते लहान मुलाला पाटाच्या पाण्यावर खेळताना दाखवलंय. हा शेतकरी आहे. याचं गवताचं आणि याच्या अपुऱ्या कपड्यावर जाऊन आमच्या गावातील महत्वाचा उत्पादक घटक होता. हा एकमेव धान्याचं उत्पादन करीत होता. आणि 12 बलुतेदार होत व राजा यांना धान्य पुरवण्याचे महत्वाचे काम हा शेतकरी करीत असे. पूर्वी त्याचं घर असेल तसंच आम्ही येथे उभारलं. तिची चूल आहे. तिला कोकणी भाषेत पिरसा असे म्हणतात. ती सतत पेटती ठेवली जायची कारण पूर्वी घरामध्ये लाईटर किंवा माचीस नव्हता. शेतकऱ्याच्या बायकोला जर स्वयंपाक बनवायचा असेल तर तिथले 2-3 निखारे घेऊन स्वयंपाकघरातली चूल पेटवीत असे. जर हा विस्तव विजला तर घरामध्ये 2 गारगोट्या ठेवल्या असत. त्या एकमेकावर घासून विस्तव केला जात असे. हे उचल आहे. याचा वापर कपडे सुकवण्यासाठी केला जातो. ती शेतकऱ्याची बायको आहे. ती शेतकऱ्याची मुलगी आहे. तो पाळणा आम्ही शेतकऱ्याच्या घरात कायमस्वरूपी टांगून ठेवला आहे कारण शेतकऱ्याच्या घरी दरवर्षी पाळणा हलत असते. म्हणजे एका शेतकऱ्याला 8 ते 10 मुलं होती. म्हणजेच पूर्वी एकत्र कुटुंब पद्धत अस्तित्वात होती. घरामध्ये गौरी गणपतीचा सण दाखवलाय. त्या बाजूला पांगुळ गाडा आणि घोडागाडी दाखवले. हा कुंभार आहे. गावातील मातीशी संबंधित कामे हा कुंभार करीत असे. गणपतीचे दिवस आले की लाल मातीचे गणपती तयार करणे, उन्हाळा आला की मातीची मडकी तयार करणे, दिवाळीचे दिवस आले की पणत्या तयार करून त्या प्रत्येकाच्या घरोघरी पोहोचवण्याचे काम हा कुंभार करीत असे. हे जे सफेद रंगाचे मडके आहे ते माडी काढण्याचे मडके आहे. कोकणामध्ये नारळाची झाडे मोठ्या प्रमाणात आहे. त्याला नारळ येण्याआधी पो येते. तिला आडवा काप दिला जातो. बाजूने विशिष्ट प्रकारचा झाडपाला लावला जातो. तो झाडपाला आतील माडी शोषून घेतो आणि थेंब थेंब गळणारी माडी हे मडके वरचेवर लावून त्यामध्ये साठवली जाते. काळाच्या ओघात 12 बलुतेदारांचे व्यवसाय नष्ट झाले परंतु माडी काढण्याचा व्यवसाय अजूनही व्यवस्थित चालू आहे. हा सोनार आहे. सोनार हा गावातील महत्वाचा घटक होता. गावातील महिलांना लागणारे दागिने व विविध देवतांना लागणारे दागिने हा सोनार बनवून देत असे. याच्या या अप्रतिम कलाकुसरीमुळे त्याच्या दागिन्यांना जगभर मागणी होती. शिमगा, नवरात्र व अन्य वेळी ग्रामदेवतेला दागिने घालण्याचा मान हा सोनाराचा असे. हा वाणी आहे. चौल, राजापूर, दाभोळ या कोकणातील बंदरांना 5000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. या बंदरांमधूनच भारतीय व्यापाऱ्यांनी जगाशी व्यापार केला. येथून निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये हस्तकौशल्याच्या वस्तू, हस्तिदंती वस्तू, शंख, शिंपले, हिरे, माणिके इत्यादी वस्तूंची निर्यात हा वाणी करीत असे. त्याबदल्या सर्व जगातून भारतामध्ये सोने येत होते. भारताने जे सुवर्ण युग अनुभवले त्याची प्रवेशद्वारे ही कोकणची बंदरे होती. हा सुतार आहे. कोकणातील 12 बलुतेदार दाखवताना जे अधिक कौशल्यवान आहे ते आम्ही येथे दाखवले आहे. त्यापैकी हा सुतार. सुताराचे खरे काम शेतकऱ्याला लागणारी लाकडी अवजारे बनवून देणे. हा सावंतवाडीचा सुतार आहे. सावंतवाडीच्या लोकांचे लाकडावरील कोरीव काम हे जगप्रसिद्ध आहे. याच्या काही हस्तकौशल्याच्या वस्तू तुम्हाला आमच्या हस्तकला विक्री केंद्रात पाहायला मिळतील. इकडे दरवेशी दाखवला अस्वलाचा खेळ करणारा आणि इकडे गारुडी दाखवलाय सापाचा खेळ करणारा. हा लोहार आहे. शेतकऱ्याला लागणारी लोखंडी अवजारे बनवून देण्याचे काम लोहार करीत असते. उदाहरणार्थ कोयता, कुऱ्हाड, नागराचे फळे इत्यादी. 500 वर्षापूर्वी कोकणाची राजकीय परिस्थिती अस्थिर होती. बरेचसे लोक सैन्यामध्ये होते. त्यांना लागणाऱ्या लोखंडी ढाली व तलवारी हा लोहार बनवून देत असते. याचे वैशिष्ट्य म्हणजे अजूनही कोकणातील खोत व मराठा यांच्याकडे काहीशा वर्षापूर्वीच्या तलवारी आहेत. त्यांना अजूनही गंज आलेला नाही. त्याची दर दसऱ्याला पूजा केली जाते. हा तेली आहे. पूर्वी कोकणी माणसे आपल्या जीवनात खोबरेल तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात करत असत. शेतकरी आपल्या बागेतील खोबरे स्वतः तेलाकडे नेत असे व तेली त्याच्या देखत तेल पाडून देत असे. हा तेलाचा घाणा आहे. याला खुंट असे म्हणतात. यामध्ये सुके खोबरे घातले जाते. हे जे उभे लाकूड आहे त्याला कोकणी भाषेत लाट असे म्हणतात. ही लाट या आडव्या लाकडाला अशा तऱ्हेने बांधली जाते की जेणेकरून ही लाट उभी राहते. जोखडाला बैल बांधला जातो. या आडव्या लाकडावर दगड ठेवून स्वतः तेली त्यावर बसतो. हे सर्व वजन घेऊन बैल गोल फिरवला जातो. त्यामुळे आतील खोबरे रगडून तेल निघते.
हे तेल भरून काढायचे असेल तर प्रथम जोखडाचा बैल सोडायचा, जोखड बाजूला केले जाते, आडवे लाकूड बाजूला करून लाट बाजूला केली जाते व आतील तेल भरून काढले जाते. पुन्हा नवीन तेल पाडायचे असेल तर पुन्हा सर्व क्रमवार जोडून नवीन तेल पाडले जाते. म्हणजेच पूर्वी तेलाला पसा ते 1.5 पसा तेल काढण्यासाठी 1 ते 1.5 तास मेहनत घ्यावी लागत असे. यावरून आपल्या लक्षात येईल की पूर्वीचे जीवन किती कष्टमय होते. पूर्वी प्रत्येक व्यवसाय हा जातीने होत असे. व्यवसाय निवडीचे स्वातंत्र्य नव्हते. प्रत्येकाला आपापल्या जातीचाच व्यवसाय करावा लागत असे. म्हणजे बांबूंच्या वस्तू बनवून देण्याचे काम हा पुरुष करीत असे. हे सूप आहे, ती फुलांची परडी आहे, ही रोवळी आहे, हिचा वापर धान्य धुण्यासाठी किंवा आजही धार्मिक कार्यात केला जातो. जेव्हा आपल्याकडे शुभ कार्य असते तेव्हा आपल्या घरातील कुमारिका किंवा सौभाग्यवती स्त्रिया या रोवळीमध्ये दिवा लावून त्या हातात घेऊन उभ्या असतात. जर शुभ कार्य पार पडेपर्यंत हा दिवा विझला तर ते कार्य अशुभ मानले जाते. अजूनही आमच्या चाकरमान्यांचे मुंबईला जर लग्न असेल तर ही रोवळी गावावरून मुंबईला पाठवली जाते. मुंबईला सर्व काही मिळते पण ही रोवळी मिळत नाही. हे स्वयंपाकघर आहे. पूर्वी प्रत्येक समाजाची स्वतंत्र अशी खाद्य संस्कृती होती. कोणत्याही 2 समाजाची खाद्य संस्कृती ही समान नव्हती. म्हणजे कोकणी माणसाची चविष्ट अशी खाद्य संस्कृती आहे. आम्ही कोकणी माणसे आमच्या जेवणात भात व मासे मोठ्या प्रमाणात खातो. कोकणात आल्यावर माशाची आमटी, उकडीचे मोदक व भाजणीचे वडे न खाणे म्हणजे कोकण अनुभवल्यासारखेच आहे. पूर्वी घरांमध्ये दगडमातीच्या वस्तू असत. हे जे जातणीसारखे दिसते त्याला घिरट असे म्हणतात. जातणीमध्ये धान्य दळून निघते. घिरटामध्ये भात घातला जातो, अख्खा तांदूळ बाहेर येतो व कोंडा बाजूला होतो. हे शेवयाचे लाकडी यंत्र आहे. हे लोखंडी यंत्र आहे. तो शेवयाचा लाकडी पाट आहे. हे मोदक पात्र आहे, म्हणजेच पूर्वीचा कोकणी कुकर. यामध्ये खाली पाणी ठेवले जाते. या चाळणीवर केळीचे पान ठेवून त्यावर मोदक ठेवले जाते. हे झाकण लावून मोदक पात्र चुलीवर ठेवले जाते, त्यामुळे आतील मोदक शिजून निघतात. हे पुरण यंत्र आहे. यामध्ये शिजलेली डाळ घातली जाते. हे दोन्ही साईडचे रॉड उलट सुलट फिरवले जातात, त्यामुळे आतील डाळ वाटून निघते. त्याच्या गोड पुरणपोळ्या बनवल्या जातात. वरती चहाची किटली आहे आणि टिफिन बॉक्स आहे. वरती पाण्याचा तांब्या आहे, खाली 3 डबे आहेत, बाजूला 2 चमचे आहेत आणि तो लॉक केलेला आहे. इथे दगडी उखळ आहे आणि लाकडी मुसळ आहे. यामध्ये पूर्वी भाताचे पोहे काढले जात असत. तिथे काही लाकडी चमच्यांचे प्रकार लावले. त्याकडे मांदिले वाटतं. मावरा बाजारात एकटीच बसलेली. या मुलीच्या घरी आला आहे. पूर्वी कोकणामध्ये मुलींची लग्ने वयाच्या 8व्या किंवा 10व्या वर्षी होत असत. तोपर्यंत हा कासर या मुलीला बांगड्या भरण्याचा कोणताही मोबदला घेत नसे. जेव्हा या मुलीचे लग्न होईल तेव्हा तिचे वडील या कासाराला एक छोटासा सोन्याचा दागिना देत. या व्यतिरिक्त त्याला कोणताही मोबदला मिळत नसे. म्हणजेच हा कासर या मुलीला 8 ते 10 वर्ष मोफत बांगड्या भरत होता. म्हणजेच पूर्वीची समाज रचना ही एकमेकाच्या विश्वासावर आधारलेली होती. थोडक्यात 12 बलुतेदार हे आपले काम करताना कोणताही नफा तोटा विचारात घेता केवळ कर्तव्य म्हणून आपले काम करीत असत. हा पाणवठा आहे. पूर्वी प्रत्येक गावामध्ये भरपूर मोठे जंगल होते, त्यामुळे गावात पाणी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होते. गावात ज्या ठिकाणी उंचावर 12माही पाणी असते तेथे धरण बांधून प्रत्येकाच्या घरोघरी पाणी पाटाच्या साहाय्याने नेले जात असते. ग्रामदेवतेनंतर पाणवठा हे एकमेव ठिकाण आहे जिथे सर्व गाव एकत्र येत असते. लहान मुले आंघोळीसाठी व मासेमारीसाठी. स्त्रिया हा चर्मकार आहे. चामड्याच्या वस्तू बनवून देण्याचे काम हा चर्मकार करीत असते. याच्या जोडीला आणखी एक प्रसंग सांगते की जो 500 वर्षापूर्वी घडला. इथून 80 किलोमीटर अंतरावर मार्लेश्वर नावाचे देवस्थान आहे. एका पर्वतात एक गुहा आहे. त्या गुहेमध्ये शंकरांची पिंडी आहे. आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे त्या गुहेत अजूनही जिवंत साप आहे. पूर्वी मार्लेश्वर देव हे एका गावामध्ये राहत होते. त्या गावातील लोक काही वाईट मार्गाने वागू लागली, त्यामुळे शंकरांचे पावित्र्य हे कमी होऊ लागले. शंकरांना ते मान्य होणे शक्य नव्हते, म्हणून त्यांनी तो गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला. मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री ते गावाबाहेर पडले. गावाबाहेर या चर्मकाराचे घर होते. चर्मकार गरीब, श्रद्धाळू व नीतिवान होता. शंकरांनी कोणत्याही जातीपातीचा विचार न करता त्याला मशाल दाखवण्याची विनंती केली. चर्मकाराने सुद्धा अतिथी देवो भव समजून मशाल दाखवण्यास सुरुवात केली.
आज ज्या ठिकाणी मार्लेश्वर देवस्थान आहे त्या ठिकाणी गेल्यावर शंकराने आपले खरे रूप प्रकट केले व त्याला दर्शन दिले. त्याला सांगितले की आजपासून मी याच ठिकाणी राहणार. या गोष्टीला जवळजवळ 500 वर्ष होऊन गेलीत, परंतु दरवर्षी मकर संक्रांतीला शंकरांची मूळ गावातून पालखी निघते. तिला मशाल दाखवण्याचे काम चर्मकाराचा आजचा वंशच करतो. म्हणजे मार्लेश्वर हे असे देवस्थान आहे की तिथे कोणताही जातीभेद मानला जात नाही. वरती जायचंय. मार्लेश्वराची प्रतिकृती तयार केली. रोज किती वेळा एक्सप्लेन करता एवढं? याचा अर्थ ज्याच्याकडे भरपूर धन आहे. पूर्वी हा धनगर समाज इतक्या दुर्गम ठिकाणी राहत होता की तिथून त्याचा पहिला बस स्टॉप देखील 10 ते 12 किलोमीटर अंतरावर असे. हे लोक ज्यावेळी गावामध्ये येत असत त्यावेळी त्यांच्या पायामध्ये चामड्याच्या वाहना, हातात घुंगराची काठी व खांद्यावर फाटकी घुंगडी या वेशभूषेत येत असत. असे असले तरी प्रत्येक धनगर हा 100 ते 125 गायींचा, 5 ते 25 म्हशींचा मालक होता. प्रत्येक गाई म्हशीची किंमत 8 ते 10 हजारापर्यंत होती. या सर्वांची जर विक्री करायचे म्हटले तर त्याची किंमत काही लाखापर्यंत जाते. इतक्या धनसंपत्तीचा मालक हा धनगर होता. कोकणी लोकांचे राहणीमान साधे असल्यामुळे त्याची ही राहणी अशीच साधी होती. इथे बकरीची गोठी आहे. जंगली श्वापदापासून संरक्षण होण्यासाठी ती अशी उंचावर बांधली आहे. त्याच्या आतमध्ये 2 बांबूंच्या मध्ये फट आहे, कारण त्यांनी केलेला मैला यातून बाहेर पडत असे. चला शेवटच्या टप्प्यावर आलो आपण. इथे नमन चालू आहे आणि इथे फोटो वगैरे तुम्ही काढू शकता असं तोंड घालून. बॉटल आपली आहे. तो बघ साप बघ. तिकडे नाश्ता वगैरे करू शकता आणि कसं मचान बनवले बघा. तर कसं वाटलं प्राचीन कोकण, आणि खूप छान माहिती पण आपल्याला मिळाली. तर जेव्हा कधी गणपतीपुळ्याला याल, लहान मुलं असतील तर त्यानंतर मॅजिक गार्डनला पण जावा, पण संध्याकाळी जावा. संध्याकाळी खूप भारी असतं तिकडे. तर व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.